नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सुनील शिंदे, माजी विद्यार्थी आश्रमशाळा वर्ष 2004 ते 2013. व्हिडिओ बनण्याचा उद्देश हाच आहे की माझे विद्यार्थी जे आहे त्यांनी एकत्र येऊन आपल्या आश्रमशाळेतील जे आपल्याला माजी विद्यार्थी वार्षिक संमेलन घ्यायचं आहे, तर त्याच्यावरची अगोदर पूर्वचर्चा होणं गरजेचं आहे. आणि आपण आश्रमशाळी या ठिकाणी जाऊन सर्व तिथं जे आपले असणारे लहान भाऊ आहेत त्यांना आपल्याला योग्य मार्गदर्शन करणं खूप गरजेचे आहे. कारण ते आपले लहान भाऊ आपली वाट बघतात आहे की कोणीतरी येऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. आणि आपल्याशिवाय त्यांना आहे तरी कोण? आपणच त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे आहोत. तसेच शिक्षक लोक त्यांचे पण कर्तव्य पूर्ण करत आहेत. पण जेव्हा आपल्यासारखेच विद्यार्थी हे पण आपल्यासारखेच होते आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करतात, ते त्यांना खूप मोठी प्रेरणा मिळतात. आणि ते पण त्या प्रेरणेने होऊन चिकाटीने आणि जिद्दीने अभ्यास करत. तर आपण एक भारतीय नागरिक म्हणून आणि या समाजासाठी एक काहीतरी करावं निस्वार्थपणे, एवढी एक मनाशी उद्दिष्ट ठेवून आपण जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी गेलेले असतात आहेत त्यांना एकत्र येणं खूप गरजेचे ह्या काळाच्या याच्यामध्ये. आजच्या घडीला बघता देशाची सिच्युएशन आपल्या आदिवासी मुलांमध्ये खूप चिकाटी असते, खूप कष्ट करण्याची क्षमता असते त्यांना. फक्त एवढे की त्यांना योग्य मार्गदर्शन नाही मिळत आणि मग ते कुठंतरी आपल्या क्षेत्रापासून दूर गेलेले असतात, चांगल्या प्रगतीच्या पथावर नसतात. मग ते जास्त प्रमाणात ते गावाकडनंच असतात, कारण त्यांना योग्य मार्गदर्शनच देणारे कोणी नसतात. आपल्या आश्रमशाळेचा रेशो बघता 10वी झाल्यानंतर असे मोजके मुलं, मोठ्यावर मोजणं इतकरी मुलं कुठंतरी ते बाहेर शहराच्या ठिकाणी कुठंतरी उद्योग किंवा नोकरीच्या दिशेने वळतात, किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारी लागतात. पण जास्त प्रमाणात लोक शेती व्यवसायाकडेच राहिलेले आहेत. पण एक आधुनिक पद्धतीनं तरी शेतकरी का होईना, आधुनिक पद्धतीनं का होईना शेती होणं खूप गरजेचे आहे. पण त्या शेतीसाठी आपल्याकडं नॉलेज असणं खूप गरजेचे आहे. आजची बघता भारताची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकावर यायला काही दिवसातच येऊन जाईल. कारण आपले जे मोदी सरकार आहेत ते वेगवेगळे देशाशी जे करार करू लागलेले आहेत, ते एक आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही दुनिया आणि आपल्या आदिवासी समाजाचा कुठंतरी या देशाच्या अर्थव्यवस्थेवर हातभार लागणं गरजेचे आहे. आजच्या घडीला बघता आज आतंकवादी हल्लेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि याच्यासाठी आपल्याला आपलं सैन्य खूप मजबूत असणं गरजेचं आहे. आणि जे आपल्या आदिवासी समाजातले जे मुलं आहेत त्यांचं फिजिकल खूप स्ट्रॉंग असतं. तर मग त्यांना कुठंतरी ते तिथं जाऊन शाळेमध्ये जाऊन त्या उद्देशानं माझी विद्यार्थी वार्षिक संमेलन घेऊन त्यांना तशी ती मोटिवेट करून सैन्याविषयी का होईना, प्रत्येकानं जसं मी मिलिटरीमध्ये आहे तर मी त्यांना सैन्याविषयी मोटिवेट करेन. आपण आपापल्या क्षेत्राविषयी त्यांना मोटिवेट करावं. हीच ह्या ग्रुपमधून सर्व विद्यार्थ्यांना, माझ्या सख्या भावांना किंवा माझ्या शाळेतील मित्रांना ही कळकळीची तुम्हाला विनंती आहे की कमीत कमी अगोदर ह्या गोष्टीवरती डायरेक्ट आपल्याला माझी विद्यार्थी मेळावा जर घ्यायचा म्हटलं तर लगेच नियोजन नाही केलं जाणार. कुठंतरी मग त्याच्या पूर्वसूचना होणं गरजेचं आहे. आणि मग तिथं कुठंतरी आपली संमती नेमून त्या संमतीसाठी आपण एक देणगी देऊ, सर्वांनी आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं. आणि त्या मुलांना त्या देणगीच्या थ्रू त्यांना काहीतरी बक्षीस वितरण करत जाऊ प्रत्येक वर्षासाठी. एवढंच माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. जय हिंद.